नमस्कार. रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लब मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण छानसं पुस्तक वाचतो आहे, त्याचं नाव आहे द सायकोलॉजी ऑफ मनी, विच इज रिटन बाय मॉर्गन हाउसेल. तर आतापर्यंत 9 चॅप्टर कम्प्लीट झालेले आहेत आणि ते वाचतानाच इतकं भरून येतं आणि असं वाटतं की ह्या गोष्टी सगळ्या जर आधी माहिती झाल्या असत्या आपल्याला तर खूप छान झालं असतं. हो की नाही? की सगळ्या प्रत्येक सेशन आता आहे आपले उंचीवर घेऊन चाललंय. आणि त्यामध्ये आपले जे वयोगटात 21 वयोगटातील मुलं ज्या वेळेस आम्हाला सांगायला कोणी नव्हतं. तुम्हाला हे सगळं सांगायला आहे आणि हे तुम्हाला ऐकायला मिळतंय आणि तुम्ही पण इंटरेस्ट घेऊन ऐकताय. त्यामुळे याचा नक्कीच फायदा मी जेव्हा थोडे अजून मोठे व्हाल तर तुम्हाला होईल. आणि आजचा चॅप्टरचं नाव आहे सेव्ह मनी. तर हा चॅप्टर आपण आता सुरुवात करतो आहोत. तर टायटल बघितलं तर तुम्ही बघितलं असेल, पैसे वाचवा असं त्यांनी म्हटलंय. मग जी गोष्ट पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात आहे, तीच गोष्ट सर्वात महत्व तीच गोष्ट सर्वात महत्व निर्माण करते. किती आश्चर्यकारक ही गोष्ट आहे असं. म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये काय, जसं तुम्ही मागचा चॅप्टर बघितला असेल, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की वेल्थ बद्दल सांगितलं होतं. वेल्थ इज व्हॉट यू डोंट सी. जे तुम्हाला दिसत नाही ती म्हणजे खरी संपत्ती. नाहीतर शो ऑफ साठी तर सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात आणि आपल्याला असं वाटतं की हा जो शो ऑफ आहे तीच संपत्ती आहे का, तर नाही. तर संपत्ती ही तुम्हाला दिसत नाही. मग आता पुढे असा प्रॉब्लेम होतो की दिसत नाही ती संपत्ती. ओके. मग ही कशी निर्माण करायची? तर ही निर्माण करण्यासाठी त्यांनी महत्वाचा उपाय सांगितला, ते म्हणजे सेव्ह मनी. तर पैसे तुम्हाला वाचवायचे आहेत आणि पैसे वाचवल्यानंतरच खरी संपत्ती तुमच्याकडे ती निर्माण होणार आहे. तर ही जी म्हणजे सेव्हिंग मनी किंवा सेव्ह मनी हीच गोष्ट आपल्या नियंत्रणात आहे. लक्षात घ्या. बाकीच्या गोष्टी किती असतील आयुष्यामध्ये, त्या आपल्या कंट्रोलमध्ये आहेतच असं नाहीये. पण ही जी गोष्ट आहे, की मला माहिती आहे की मी ₹100 कमवतोय, तर 100 मधले ₹10 मी सेव्ह करू शकतो. ही गोष्ट माझ्या नियंत्रणात आहे. तेच मी हे नाही ठरवू शकत, की अरे 100 पैकी समजा मी हे शेअर मार्केटला लावलं, तर किती पर्सेंट मला जी-आर असतो. तर काही वेळेस 12 पर्यंत पण असतो. पण हे पण अनिश्चित आहे, की किती पर्सेंट मला रिटर्न्स मिळतील. पण तुम्ही किती पर्सेंट सेव्ह करू शकता, हे तुमच्या बिहेवियरवर किंवा तुमच्या निश्चयावर असतं. आणि हे आपण नक्कीच केलं पाहिजे. तर आता तुमच्यापैकी आता जे यंगस्टर आहेत, जे 18 ते 21 वयोगटातील मुलं आहेत, ते म्हणतील, "सर आता हा चॅप्टर आमच्यासाठी आहे का नाही? यात तुम्ही म्हणताय की पैसे सेव्ह करा, पण आम्ही तर अजून कमवत पण नाही." ओके. पण मला तुम्हाला तेच सांगायचं आहे, की तुम्ही वयाच्या 18 वर्ष जरी च्या वरती जर असाल, तर तुमचं एक छोटंसं बँक अकाउंट म्हणजे असलं पाहिजे तुमचं. दुसरी गोष्ट, तुम्ही जरी कमवत नसाल, तरी पण तुम्हाला घरून पॉकेट मनी भेटतोच. ओके. आपण असं म्हणूया, की पॉकेट मनी ₹10 तरी भेटत असतील. ओके. ₹100 तरी भेटत असतील. खूप छान काही गोष्टी असतील, तर काही ठिकाणी तुम्हाला ₹1000 पण मंथली भेटत असेल. तर प्रत्येकाला पॉकेटमध्ये काही ना काही भेटतो. त्या पॉकेटमध्ये मधला किती खर्च आपण करायचा आणि किती सेव्ह करायचं, हे आता 18 वयोगटातील मुलं आहेत, 18च्या वरती. त्याच्यामध्ये जर जमलं तर झिरोदा नावाचं आहे. मी डायरेक्ट तुम्हाला उपाय सांगतोय, की ज्याचा उपयोग तुम्हाला नंतर कळेल. मी जेव्हा तुम्ही मोठे व्हाल अजून, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी कळतील. तर डायरेक्ट झिरोदा तुम्ही ओपन करू शकता. झिरोदामधून कॉइन नावाचं ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमची एस-आय-पी सुरू करू शकता. मग ती एस-आय-पी तुम्ही ₹100 ची पण सुरू करू शकता किंवा ग्रोथ फंड्स असतात. त्या ग्रोथ फंडमध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. जसं लाइक यू-टी-आय नावाचं ग्रोथ फंड्स आहेत. काही मिड कॅप नावाचे आहेत किंवा फ्लेक्झी काही आहेत. तर बाकी इन्शुरन्स वगैरे याच्यामध्ये न पडता आता राइट नाऊ सिंपल या योजनेमध्ये तुम्ही सुरुवात करू शकता. तर तुम्ही म्हणाल, "हे का सांगताय तुम्ही?" तर मी आता तुमच्याकडे बघून जे सांगतोय, जे मी फेस केलंय, ते म्हणजे काय होतं, की जेव्हा तुम्ही आता 18 वर्षाचे आहात, 21 वर्षाचे आहात, जर तुम्ही आता असं पण धरूया, की मंथली तुम्ही ₹1000 जरी सेव्ह करायला लागलेत एस-आय-पीमध्ये, तरी जो कंपाउंडिंग इंटरेस्ट होतो, त्याला आपण चक्रवाढ व्याजाने म्हणतो, की तुम्ही 18 वर्षापासून तर समजून घ्या, तुम्ही 18च्या पुढच्या पुढे 10 वर्ष, 28 वर्षापर्यंत तुम्ही दर महिन्याला ₹1000 साचवताय, ₹1000 साचवताय. जर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन केलं, तर चक्रवाढ व्याजाने याला बराच मोठा परतावा तुम्हाला मिळणार आहे. बऱ्याच गोष्टी तुम्हाला यातनं रिटर्न होणार आहे आणि जेव्हा तुम्ही वयाच्या 28व्या वर्षी असतात, तेव्हा काही महत्त्वाचे निर्णय तुम्हाला तुमच्या आयुष्यात घ्यायचे असतात. लग्न ही एक गोष्ट आहेच, पण त्यापेक्षा काही वेळेस असं होतं, जसं मी वयाच्या 28 वर्षात असताना मी असं ठरवलं, मला आता पी करायची.
ओके. पीएचडीला मला फंडिंग होती, पण फंडिंगचं कसं असतं की तुम्हाला लगेच पैसे नाही भेटत सगळे. की आता समजा फंडिंगला असं होतं की 3 महिन्यात तुम्हाला पैसे मिळतात, काही वेळेस 6 महिने लागतात, काही वेळेस तुम्हाला वर्षभरामध्ये फंड म्हणजे गव्हर्नमेंटकडनं पैसे येतात. पण पीएचडी करताना तुम्हाला त्या जिथे पीएचडी करताय तिथली फी पण भरावी लागते. जसं माझ्या इथे मी आयसीटीला करताना मला ₹70,000 फी होती. ओके. तर मग ते 70,000 आणायचे कुठून? वयाच्या 28व्या वर्षी. मग तुम्ही म्हणाल नाही. येस, येस. मग तुम्ही म्हणाल की नाही सर, मग पेमेंट असतो आपला समजा आधीचा, आपण तो वापरू शकतो. निश्चित वापरू शकतो. पण मग तुम्हाला तुम्हाला ह्या गोष्टीसाठी तुम्ही आधी प्रिपेअर नसतात. आणि आणि ह्या गोष्टीसाठी ह्या गोष्टीसाठी तुम्ही प्रिपेअर नसतात. आणि ह्या प्रिपेअर नसल्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, की तुम्ही आधी सेव्हिंग केलेली नसते. कारण ही सवयच तुम्हाला नसते. पण तेच जर तुम्ही आत्तापासूनच वयाच्या 18व्या वर्षापासून इट्स अ गोल्डन पिरियड लक्षात घ्या. हे तुम्हाला नंतर कळेल. तर तुम्ही हळू सेव्हिंग करायला सुरुवात करा. खास करून ते फंड्स बघायला सुरुवात करा. तुमच्यापैकी काही जण असेही म्हणतील, की "सर, आम्हाला त्यातलं काहीच कळत नाही. आमच्याकडनं चुका होतील." तर मी म्हणेल चुका होऊ द्या. ओके. चुकातनं माणूस शिकतो. पण यू शुड मेक अ मिस्टेक, बट डू अ बेटर मिस्टेक नेक्स्ट टाईम. ओके. नाहीतर आपण म्हणू आपण रिस्कच घेत नाही. अरे कर, एकदा काहीतरी ओपन कर, त्यात बघ. तसं काहीतरी ॲड करून बघ. त्यात काहीतरी अशा गोष्टी होतील, की मी त्याच्यामध्ये फसेल. काही वेळेस माझ्याकडनं चुकीचा फंड निवडला जाईल. चालेल. पण तुम्हाला आत्ताच जो वेळ आहे, की त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवात करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सेव्हिंगची पण सुरुवात होईल. आणि जेव्हा तुम्ही एक 28-30 वयोगटापर्यंत याल, तर तुम्हाला खूप छान पद्धतीने एक अमाउंट तुमच्या मागे पडलेली असेल, जी खूप कमी याच्यातनं तुम्ही ती हळू करून खूप छान पद्धतीने तुम्हाला ग्रोथ होईल. आणि दुसऱ्या गोष्टी अशा काही स्कीम्स तुम्हाला मिळतील, की त्यांना कळेल, की अरे हां, मी बचत करून मला अशा पद्धतीने परतावा मिळू शकतो. कारण याच्यात आता पुढे ह्या चॅप्टरमध्ये तेच सांगणार आहे, की तुम्ही बचत जेव्हा केल्यावर काय-काय फायदे होतात. ओके, तर तेच तुम्हाला सांगणार आहे. पण आता मी जे सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करून तुम्हाला नाही ₹1000 जमले, तर मी म्हणेल ₹100 का असेना दर महिन्याला तुम्ही एक सेव्हिंगमध्ये टाका. इव्हन फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाका. काही हरकत नाही. ओके, बट यू स्टार्ट विथ दॅट. आणि हळू पुढचे काही सेशन्स आहेत त्यामध्ये मी अजून काही गोष्टी तुम्हाला सांगेन, की ज्या मला माहीत नव्हत्या आणि मला असं वाटतं, की अरे तुमच्यासारखं असताना जर मला माहिती असतं, तर त्याचा खूप फायदा झाला असता. आता बघा, लोकांना बचतीबद्दल पटवून द्यावं लागतं का? असा प्रश्न आहे. पटवून द्यावं लागतं का? व्हॉट डू थिंक? आता मी तुम्हाला सांगतोय, की अरे तुम्ही सेव्हिंग करायला पाहिजे बरं का. आता हे मला तुम्हाला पटवून द्यावं लागतं का? तर त्याचं उत्तर असं पण आहे, की येस, त्यावेळेस पटवून द्यावं लागतं. आणि 3 प्रकारचे लोकं असतात. पहिल्या प्रकारचे असतात, जे बचत करतात. त्यांना सांगायची गरज नाही, ते बचत करतातच. आधीच शिस्तबद्ध सवय असलेला हा गट आहे. दुसरं असतं, की ज्यांना असं वाटतं, की आपण बचत करू शकत नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं, की लहानपणी माझा अरुण नावाचा मित्र होता. तर त्याचं वैशिष्ट्य असं होतं, की तो पैसे खूप कमवायचा. पण हातावरचं काम होतं. म्हणजे आज समजा तो सेंट्रीच्या कामाला गेला, तर त्याला ₹500 ₹1000 भेटायचे. भेटल्यानंतर मग घरी येऊन एकदम तो सगळं म्हणजे चिकन-बिकन आणून बाकी काय एकदम गोंधळ करून मस्त साजरी करायचा तो दिवस आणि खर्च करून टाकायचा सगळं. आणि मी त्याला विचारलं, "का रे बाबा तू कसं काय आता खर्च करतो? थोडे पैसे राहू दे बँक वगैरेमध्ये टाक." मग तो सांगायचा, "अरे काय म्हणे, आपण आज आहे, उद्याच कोणी पाहिलं. आज आहे तर घ्या जगून." त्यामुळे आणि म्हणे मला किती मिळतात म्हणे 500-1000 मिळतात. मी हे आणलं लगेच संपलं म्हटलं. तर तो म्हणतो की मी बचत करू शकत नाही. कारण मला लागणारेच पैसे आहेत. म्हणजे हा एक गट आहे की ज्यांना वाटतं आपण बचत करू शकत नाही. ओके. मग उत्पन्न पुरेसं नाही असा त्यांचा समज असतो आणि हा त्यांच्यासाठीचा हा भाग असतो. तर तुमच्यापैकी पण काहींना वाटत असेल, "सर, इथं पॉकेट मनी आम्हाला किती रुपये मिळतात?" समजा ₹1000 मिळतात असं महिन्याला धरा किंवा ₹500 मिळतात. त्यात तुम्ही अजून बचत म्हणताय. कसं चालेल? आमच्याकडनं जमणार नाही. पण द थिंग इज दॅट त्यातही तुम्हाला जमू शकतं आणि ते तुम्हाला जमवावं लागेल. दॅट्स व्हेरी इम्पोर्टंट थिंग. समजा तुम्हाला खरंच पुढे फायनान्शियल फ्रीडम हवा असेल आणि टाईम फ्रीडम हवा असेल, तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण सेव्हिंग करणं आपल्या हातात असतं. आता फॉर एक्झाम्पल मला जसं मी माझ्या काळातलं सांगतोय तुम्हाला फक्त. पुण्यामध्ये असताना मला महिन्याला ₹3,500 आई-वडील पाठवायचे. ओके. मग ₹3,500 मध्ये ₹1,500 चित्र म्हणजे ₹1,500 मेसला जायचं दोन्ही टाईम आणि ₹1,200 मला 1,200 ते ₹1,500 मला याचं कॉट बेसिसवर राहायचं त्याचे. मग याच्यातच जर बघितलं तर माझे जवळ-जवळ 2800 ते ₹3,000 इन्व्हेस्ट व्हायचे. म्हणजे निघून जायचे आणि मग हातात किती राहायचे माझे ₹500. त्या ₹500 मध्ये पण मग असं असायचं की एक टाईमचा नाश्त्याचा माझा हिशोब असायचा किंवा नाश्ता तरी व्हायला पाहिजे. मग मला जर एखादी वही घ्यायची असेल किंवा काही गोष्टी करायच्या असतील, तर मग मी मुद्दाम नाश्ता स्किप करायचो किंवा मग लवकरच जेवायला निघून जायचं. समजा मी जेवायला 2 वाजता जात असेल, तर मी 12 वाजताच निघून जायचो किंवा आता नाश्ता नाही केला, आपण जेवण लवकर करू.
तर असं करून पण आपल्याला बचत करता येते. पण तेव्हा आम्हाला कोणी सांगणारं नव्हतं, की अरे बचत करणं म्हणजे तुम्ही हे काही म्युच्युअल फंड्स आहेत, एस-आय-पी आहेत, ओके किंवा काही अशा योजना आहेत, यात तुम्ही करायला सुरुवात करा आणि कंपाउंडिंग इंटरेस्टने एवढा मोठा फरक पडू शकतो. ओके. तर हे आम्हाला सांगायला कोणी नव्हतं. तर तुम्ही हे समजून घ्या आणि यासाठी मी सांगतोय म्हणून असं नाही. जेव्हा तुमच्या डोक्यात क्लिक होईल ना सेव्हिंग करायची आणि तुम्हाला कळेल, की मी सेव्ह केलेले पैसे आहेत, तेव्हा यू आर ऑटोमॅटिकली ओपन युअर यू आर गोइंग टू ऑटोमॅटिकली ओपन युअर YouTube. यू विल सर्च ऑन दॅट थिंग्स, की सेव्हिंग करतोय, एवढा पैसा माझ्याकडे, मी काय करू? ओके. मग जेव्हा तुमच्याकडे अमाउंट असते ना, यायला लागते. मग तुम्ही विचार करता, मी याला अजून ग्रो कसं करू शकतो? अजून कशामध्ये मी करायला पाहिजे? किंवा मोठी माणसं कशामध्ये करतात? जसं म्हणजे आता मी खूप अर्ली सांगतोय तुम्हाला, पण गरजेचं आहे. काही मोठे माणसं काय करतात, समजा त्यांच्या अकाउंटमध्ये समजा ₹50,000 पडलेले आहेत. ओके. किंवा ₹1,00,000 पडलेले आहे आणि त्यांना ते 2-3 महिन्यात लागणार आहे. मग ते काही त्यांच्या अकाउंटला नाही ठेवत. मग तुम्ही म्हणाले एफ-डी कराल का? तर एफ-डी केला तरी मग प्रॉब्लेम होऊ शकतो. मग ते लिक्विड फंड्समध्ये ठेवतात. म्हणजे ते पार्क द मनी इन लिक्विड फंड्स. आणि लिक्विड फंड्समध्ये साधारण 7 ते 8% ने तुम्हाला परतावा मिळतो. आणि कधी वाटलं तर मी ते काढू शकतो. मग ह्या गोष्टी तुम्हाला जेव्हा तुम्ही हळू-हळू याचा अभ्यास करायला सुरुवात कराल, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी कळतील. ओके. मग लिक्विड फंड काय आहे? एस-टी-पी काय आहे? एस-डब्ल्यू-पी काय आहे? तर ह्या गोष्टी तुम्हाला कळल्याच पाहिजे. यंगस्टर लोकांना म्हणतोय मी. कारण तुमच्याकडे कॅश फ्लो आधी आमच्यापेक्षा तरी खूप छान कॅश फ्लो तुमच्याकडे येतोय. ओके. म्हणजे असं फारच काही नाही, की तुमचे आई-पप्पा तुम्हाला ₹1 द्यायला पण नाही. तसं आमच्या वेळेस होतं, की आम्ही स्वतःहून पण ₹1 चा पण हिशोब द्यायचो किंवा आम्हाला ₹1 जरी त्यांच्याकडनं घ्यायचा असेल, तर बऱ्याच विनवण्या कराव्या लागायच्या. तसं तुमचं नाहीये. त्यामुळे अभ्यास करा आणि सेव्हिंगला सुरुवात करा. इव्हन तुम्हाला ₹100 जरी मिळत असतील, तर ₹10 सेव्हिंग करून तुमच्या अकाउंटला तुम्ही टाका. दुसरं त्यांना म्हटलंय, ज्यांना वाटतं बचतीची गरज नाही. हा तिसरी कॅटेगरी आहे, की त्यांना वाटतच नाही बचतीची गरज आहे. त्यांचा एवढा कॅश फ्लो आहे. काय गरज पडणार आहे मला? मी बचतच नाही करणार. असंही म्हणणारे लोक आहेत. मग यांचा आत्मविश्वास जास्त असतो आणि नियोजन कमी असतं. म्हणजे बघा आत्मविश्वास काय गरज पडणार आहे? लागलं तर मी याच्याकडनं मागेल, त्याच्याकडनं मागेल आणि मग प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा त्याला गरज पडते, तेव्हा कुठेच सेव्हिंग नसते. आता सेव्हिंग नसल्यामुळे लोकांकडे मागावं लागतं. ओके. मग जिथं तुमचा एवढा आयुष्यभराचा युग होता, तो कुठेतरी खाली यावं. अरे, याच्याकडे माग, त्याच्याकडे माग. आणि मग पुढचा पण म्हणतो, "अरे, तुझ्याकडे तर एवढा पेमेंट होता. तू तर एवढं शायनिंग मारत होता. मग आता काय पैसे मागतो? मग काहीच फंड नाही तुझ्याकडे." मग आपणच तिथे आपल्याला हे वाटतं. दुसरी गोष्ट, असे बरेच आयुष्यामध्ये प्रसंग येतात, की तेव्हा आपल्याला कळतं आपल्याकडे फंड नाहीये. तेव्हा आपण बोल्ड स्टेप नाही घेऊ शकत. जसं फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला एकदम निर्णय घ्यायचा आहे, की तुमचा जॉब तुम्हाला सोडायचा आहे. ओके. पण तुम्हाला माहिती आहे, अरे मी आज जॉब सोडला तर उद्याचा ई-एम-आय कोण भरेल पुढच्या महिन्याचा? किंवा मी आज जॉब सोडतोय, पण मला पुढच्या 6 महिन्यासाठी काहीच नाही माझ्याकडे. मग मी कसं काय जॉब सोडू? मग तुमच्याकडे ती फ्लेक्सिबिलिटी राहत नाही. इफ यू डोंट हॅव अ सेव्हिंग. ओके. त्यामुळे सेव्हिंग ही खूप महत्त्वाची आहे. जसं मागे पण तुम्हाला गिटारिस्ट का म्युझिशियनचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. तो म्युझिशियनला त्याला ऑलरेडी कळलं होतं, की ही इज अ गुड सिंगर. त्याने आत्मचिंतन केलं. त्याला कळलं, की मी खूप गुड सिंगर आहे. पण गुड सिंगर जरी असला, तर मला स्वतःला लॉन्च करायला आय नीड टू स्पेंड मनी आणि त्याच्याकडे पैसे नव्हते. मग आणि कुठे पण गेल्यानंतर लगेच उभं नाही करत. बऱ्याच फिल्डिंग्स लावाव्या लागतात. मग त्याने असा विचार केला, की आपण कुठेतरी काम करू. मग त्याने एक नोकरी पकडली. त्याला त्या त्या नोकरीमध्ये त्याला $20,000 असे वार्षिक काहीतरी मिळत होते. त्याच्यामधले त्यांनी त्या नोकरीमधले $12,000 एवढे साचवले वर्षभरासाठी. वर्षभरामध्ये $12,000 त्याने साचवले. साचवल्यानंतर तो म्हटला, की आता ठीक आहे बाबा, 1 वर्षामध्ये माझ्याकडे $12,000 आले. आता पुढच्या 6 महिन्यामध्ये मी ह्या $12,000 वर कसंही जगू शकतो. प्लस मी जे काही म्युझिक कॉन्सर्न करणार आहे किंवा जिथे-जिथे जाणार आहे, तिथे पण मला पैसे मिळणारच आहेत. मग त्या हिमतीवर एकदा 12,000 आले त्याच्याकडे डॉलर्स, की त्या हिमतीवर त्याने जॉब सोडला. आणि 6 महिने मग कसून सगळीकडे गाण्याचे शो केले, गाण्याचं सादरीकरण केलं आणि त्याच्यामुळे तो फेमस झाला आणि आज खूप छान तो सिंगर आहे. बट द थिंग इज दॅट की ही हॅव अ फायनान्शियल लिटरसी, की कुठे सेव्ह केलं पाहिजे आणि सेव्हिंगचं किती महत्व आहे हे कळतं. त्यामुळे तुम्ही कुठल्या कॅटेगरीत ते बघा. अ, मला तर असं वाटतं असंही होऊ शकतं, की तुम्हाला माहितीच नाही बचत करावी लागते आणि असं करायला पाहिजे. तर हे नक्की समजून घ्या. बचत करावी लागते आणि करायला पाहिजे. इथे कुठेही मी म्हणत नाहीये बचत करणं म्हणजे कंजूसपणा आहे. बचत करणं म्हणजे तुमच्या पोटावर तुम्ही चिमटा काढणं आहे किंवा तुम्ही एन्जॉय करू नका, पिझ्झा खाऊ नका, असं कुठेही मी म्हटलेलं नाहीये. पण त्यातल्या त्यात आपल्याला वारंवारता कशी कमी करता येईल आणि पुढच्यासाठी आपल्याला फंड कसा सांभाळून ठेवता येईल याचाही विचार करायला पाहिजे. त्यामुळं
दोन्ही कॅटेगरी असतात. काहींना 1,000 रुपये पॉकेट मनी मिळत नाही, काहींना 50,000 रुपये पण मिळतो. आणि मी खोटं नाही बोलत आहे, आजकालचीच परिस्थिती अशी आहे. आणि हे मला लाईव्ह एक्झाम्पल सांगितलेलं आहे. एक नववीत असेल, तर तिच्याकडे ती आहेत. तिच्या आई-वडिलांनी त्याला डायरेक्ट भरामध्ये जेव्हा वाटेल तेव्हा लगेच स्विगीला, झोमॅटोला कॉल करून काही मागवते. आणि तिला महिन्याला 50,000 रुपये पॉकेट मनी. महिन्याला 50,000. ओके. आणि आजही वाटलं तिला, की नाही मला आता काहीतरी मागवायचं, लगेच ती स्वाईप करून लगेच मागू शकते. म्हणजे अशी पण एक कॅटेगरी आहे. ओके. मग इथे त्या मुलांना जर माहीत नसेल, की अरे हा जो पैसा आहे, तो खरंच मी गुंतवला पाहिजे किंवा मला पुढच्या काळासाठी वापरायचा आहे, तर मग इथे पण प्रॉब्लेम होऊ शकतो. मग दोन्ही टोकं आहेत, तर तुम्ही लक्षात घ्या. आणि पुढे त्यांनी त्याचं महत्त्व सांगितलंय. अ, आता पुढचं मी सांगतो, आपण एक-एक मुद्दे घेऊया. संपत्ती वाढवणं हे उत्पन्नावर नाही, तर बचतीच्या दरावर अवलंबून आहे. लक्षात घ्या. संपत्ती म्हणजे वेल्थ वाढवायची ना तुम्हाला. वेल्दी राहायचंय. रिच म्हणजे शो ऑफ झाला. वेल्दी राहायचं असेल तर उत्पन्नावर नाही, तुम्ही किती बचत करता याच्या दरावर अवलंबून आहे. मग तुम्हाला पेमेंट समजा आपण धरूया 10,000 आहे आणि एकाला पेमेंट 1,00,000 आहे. तर 1,00,000 वाला 90,000 उडवतोय आणि 10,000 वाला 5,000 सेव्ह करतोय. त्याच्यामध्ये तुमची संपत्ती पुढे जास्त वाढणार आहे. ते कसं ते पण ते पुढे सांगणार आहे. उत्पन्न आणि परतावा. उत्पन्न आणि परताव्याचं त्यांनी सांगितलं, की हे अनिश्चित आणि अस्थिर असतं. बाजारावर व नशिबावर अवलंबून असतं. पूर्णपणे तुमच्या नियंत्रणाबाहेर असतं. की माझं एवढं उत्पन्न आहे, मला एवढा परतावा भेटेल. भेटेलच का? हे सगळं थर्ड पार्टीमध्ये अवलंबून आहे, की ते शेअर चालतायत का? ह्या ह्या गोष्टी बचतीचा दर 100% म्हणजे किती रुपये मी बचत करायचे, सेव्ह करायचे हे 100% माझ्यावर अवलंबून आहे. उद्याही तितकंच प्रभावी राहील. आणि मला माहिती आहे मी पुढच्या महिन्यात पण सेव्हिंग करणार आहे. तेव्हा ते माझ्या हातात आहे किती सेव्हिंग करायचं. उत्पन्नाशिवाय ही संपत्ती घडवता येते. म्हणजे मला माहिती आहे माझं उत्पन्न कमी आहे. पण माझा सेव्हिंग दर तर चांगला आहे ना, की जितकं मिळतं त्यात मी सेव्ह करत चाललोय, सेव्ह करत चाललोय, सेव्ह करत चाललोय. त्यामुळे उत्पन्न जरी माझं कमी असलं, तरी माझी संपत्ती घडत चालली आहे. आता एक 1970चं उदाहरण त्यांनी सांगितलं आणि हे लाईव्ह एक्झाम्पल आहे. 1970 म्हणजे तुम्हाला लगेच कळेल काय होतंय. 1970 मध्ये असं झालं, सगळ्यांना असं वाटलं की तेलाचे साठे संपलेले आहेत. ओके. आणि तेव्हा तेल संकट आलं असं म्हणता येईल. आणि खरंच तेव्हा असं झालं होतं की तेलाचे साठे लिमिटेड होते. तुम्हाला माहिती आहे इट्स अ नॉन रिन्यूएबल सोर्स. की आपण ऑइल वापरतोय ते संपतंय, ऑइल वापरतोय ते संपतंय. आणि सगळ्यांना पूर्ण जगाला कळलं की ऑइलचे साठे आता संपणार आहेत. आपल्याकडे ऑइल राहणार नाहीये. ओके. ही गोष्ट त्यांना जेव्हा कळली, ओके, तर सगळ्यांचे धाबे आणले. ओके. मग तुम्ही मला सांगा, मग 1970 नंतर मग ऑइल तर संपणार होतं. मग ह्या लोकांनी सगळ्यांच्या फॅक्टरीज बंद केल्या का? नाही. तर उलट त्यांनी काय केलं, दुप्पट वेगाने अशा प्रकारच्या गोष्टी निर्माण केल्या, की ज्याच्यामुळे ऑइलच कमी लागेल. म्हणजे एनर्जी इफिशियंट वेज त्यांनी फाइंड आउट करायला सुरुवात केली. म्हणजे इंजिन पण असं बघायचं, की त्याला ऑइल कमी लागेल. ओके. एनर्जी सोर्सेस पाहायला सुरुवात केली. जसं हायड्रो पॉवर आहे, वाइंड पॉवर आहे. सोलर पॉवर आहे. या गोष्टी सर्च करायला सुरुवात केली. आणि विथिन द 20 इयर्स तुम्ही जर बघितलं असेल, तर कितीतरी टेक्नॉलॉजी पुढे निघून गेली आणि त्याने उत्पन्न उलट जास्त वाढलं. जिथे कुठेही तेलाची गरज तुम्हाला पडली नाही. आणि नंतर लगेच न्यूज आली एक 5 ते 10 वर्षातच, की दुसरे तेलाचे साठे सापडले. पण जगच एवढं पुढे निघून गेलं, तर त्याला तेल नाही तर नाही. आम्ही आमचे आता नवीन सोर्सेस शोधले. द थिंग इज दॅट की जेव्हा तुमचं उत्पन्न जरी नसलं, पण तुम्ही सेव्हिंग जी करताय, ती तुम्हाला डायरेक्टली, इनडायरेक्टली बेनिफिशियल ठरत असते. मग सेव्हिंग करताय म्हणजे जसं त्यांनी नवीन पर्याय शोधले ना, जे इफिशियंट होते. तसं आपण पण आपले इफिशियंट पर्याय कोणते? सेव्हिंगचे. ओके. जरी उत्पन्न आपल्याला माहिती आहे वाढणार नाहीये, पण माझा सेव्हिंगचा दर तर मी तसा ठरवू शकतो किंवा कंटिन्युअसली चालवू शकतो. जग तेल संपेल या भीतीत होतं, पण आपलं तेल संपलं नाही कारण आपण अधिक कार्यक्षम बनलो. जास्त ऊर्जा शोधणं आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. भूगोल, राजकारण, नशीब यावर ते अवलंबून आहे. पण कमी ऊर्जा वापरणं आपल्या पूर्व नियंत्रणात आहे. पैशाच्याही बाबतीत तसंच खरं आहे. जास्त कमावणं अनिश्चित आहे, पण कमी खर्च करणं 100% आपल्या हातात आहे. ओके. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही असं होतं ना, की मित्र-मित्र असाल, की मित्रांची महिन्याभरामध्ये एक पार्टी असते. ओके. काहींच्या 4-4, 5-5 पार्ट्या होतात. मग त्यामध्ये अरे मी 4 पार्ट्या करण्यापेक्षा एकच पार्टी करेल. 3 पार्टीचे जे पैसे आहेत, ते मी थोडे वाचवेल. प्रत्येक वेळेस मी बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आज मी घरीच खाईल. मग उरलेले ₹500 मी माझ्या सेव्हिंग बँकमध्ये ठेवेल. असं आपण करू शकतो.
तुम्ही म्हणाल सर मग हे 18 वर्षानंतरच करायचं आहे का? तर मी अजूनही रिकमेंड करेल 18 वर्षाच्या आधी जर असाल तुम्ही, तुम्ही बँक खातं ओपन नाही करू शकत जरी असाल, तरी पिगी बँक ठेवा घरी. पिगी बँकमध्ये चला आज खाऊ खाणार होतो, आज ₹10 खर्च करणार होतो. 10 पैकी मी काय करतो, ₹5 मी पिगी बँकमध्ये टाकतोय. ₹5 मी खर्च करतोय. असं जरी मुलांनी सवय लावली ना, तर खूप मोठा ग्राफ पुढे जाऊ शकतो. ओके. याचं महत्त्व तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल करायला लागाल ना, तेव्हा कळेल. आता किती जरी ऐकलं तर तुम्हाला नाही, तुम्ही यू नीड टू टेक ॲक्शन आणि मग तो जो आनंद होईल ना, अरे मी सरांचं ऐकलं आणि आता 4 महिन्यापासून माझ्याकडे आता ₹400 महिन्याचे ₹4,000 आता शिल्लक राहिले किंवा 400 जरी शिल्लक राहिले आणि हे माझे स्वतःचे आणि आय सेव्हड इट. ओके. मग तुम्हाला तुमचे कॅल्क्युलेशन सुरू होतील. की अरे मग 400चं अजून मी कसे वाढवू शकतो किंवा मग याचा मला पुढे कसा वापर होऊ शकतो आणि ते तुम्ही खरचणार नाही आणि तुम्हाला इच्छा सुद्धा नाही होणार खरचण्याची कारण ते तुम्ही सेव्ह केलेले आहेत. ओके. त्यामुळे सेव्ह केले असल्यामुळे तुम्ही 4 महिन्यापासून सेव्ह केलेत म्हटलं तुम्ही म्हणाल की नाही अरे मी एवढे सेव्ह केले मी का खर्च करू आता बघू पुढे आणि ते ऑटोमॅटिक सेव्ह होत राहतील आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढत राहील. पुढे म्हटलंय वाईट गुंतवणूकदार आणि तरीही श्रीमंत. वाईट गुंतवणूकदार म्हणजे कसं आहे की अ, म्हणजे इन द सेन्स असं म्हटलं त्याने वाईट गुंतवणूकदार म्हणजे तो जास्त गुंतवत नाहीये पण तरी तो श्रीमंत आहे कारण तो जास्त सेव्ह करतोय आता बघा कळेल. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला परतावा आहे जवळजवळ 12% वार्षिक परतावा मिळतोय. म्हणजे तुम्ही जे पण मुद्दल गुंतवताय, त्याच्यात तुम्हाला 12% परतावा मिळणार आहे. जीवनशैली मालमत्तेइतकीच वाढते. जीवनशैली म्हणजे कसं होतं, की मला ₹1,00,000 आहे ना, तर मला ₹1,00,000 सुद्धा पुरणार नाही. कारण मग माझे शौक पण तसेच राहतील 1,00,000 सारखे. म्हणजे मग सगळ्या गोष्टी मी त्या लेव्हलच्या घ्यायला सुरुवात करेन. ओके. मग त्याच्यामध्ये तुमचे कपडे असो, शूज असो, गाडी असो, घर असो, मग त्यानुसार माणूस त्याची लाईफस्टाईल बदलत चालतो. त्यामुळे ते ₹1,00,000 पुरत नाही. आणि एखाद्याला 10,000 असेल तर 10,000 पुरत नाही. सॉरी. त्यामुळे अधिक कमावणं ही आवश्यकता वाढतच राहते. त्यामुळे प्रॉब्लेम काय की माझ्याकडे भरपूर पैसे आहे, पण मी गुंतवतच नाहीये. कारण माझा खर्च भरपूर वाढत चाललाय. दुसऱ्या बाजूला मी आहे, की त्याच्यामध्ये कसं आहे, त्याचा वार्षिक परतावा 8% आहे. फक्त निम्म्या पैशात तो आनंदी आहे. म्हणजे त्याला खरं म्हटलं तर 1,00,000 पेमेंट नाही, त्याला 50,000 पेमेंट आहे. मग तो काय करतोय 25,000च खर्च करतोय, 25,000 सेव्ह करतोय. आणि त्याला कमी परताव्यातही जास्त फायदा आहे. म्हणजे पेमेंट कमी आहे, परतावा पण कमी आहे. 8% बघितलाय परतावा. याला तरी 12% होता. पण याने ₹25,000 सेव्ह केलेले आहेत. त्यामुळे याला 8% नुसार त्याला खूप जास्त अमाउंट पुढे मिळणार आहे. मे बी जर उदाहरण समजलं नसेल तर एकदा पुस्तकात पण वाचा. मला क्लिअर आहे ते म्हणजे खूप त्यांनी छान सांगितलंय, की तुम्हाला जास्त जरी पेमेंट नसलं, तर तुम्ही किती गुंतवणूक करताय, त्यानुसार तुम्हाला ऑटोमॅटिकली चक्रवाढ व्याजाने तुम्हाला ते जास्तीत जास्त पैसे होत जाणार आहे. ओके. त्यामुळे खूप जास्त पेमेंट आहे म्हणून तो जास्त श्रीमंत असं नाहीये. तुमची सेव्हिंगवर पण ते डिपेंड असतं. उत्पन्न वाढण्याऐवजी नम्रता वाढवा. आता खरं म्हणजे नम्रता वाढवा म्हणजे काय म्हणायचं इथे त्यांना? तर त्यांना असं म्हणायचंय, की अहंकार आणि उत्पन्नामधील अंतर म्हणजे बचत. अहंकार म्हणजे काय? तर बऱ्याच वेळेस आपण कंपॅरिझन करतो, की आपल्याला अहंकार असतो, की माझा एवढा पैसा आहे, मी हे करेल, ते करेल आणि त्या अहंकारामध्ये आपण एक्स्ट्रा व्हॅगंट होतो. म्हणजे उधळ्या उधळ्या प्रकारचे होतो. आपण खूप खर्च करतो. ओके. आणि त्याच्यामुळे जास्त पैसा वाहून जातो. ओके. तर तसं न करता थोडे नम्र व्हा आणि जर तुम्ही अहंकार कमी केला, तर तुमची ऑटोमॅटिकली बचत होईल. ओके. समजा Mercedes घेतली, मग मी पण Mercedes घेईल. आता याने समजा छान कपडे घेतले, मी पण घेईल. ओके. याने बंगला घेतला, आता मी पण घेईल. असं बऱ्यापैकी आपण कंपॅरिझन करत असतो आणि या अहंकारामध्ये आपला बराच पैसा वाहून जातो. कमी खर्च केला की जास्त बचत होते. हा दुसरा मुद्दा आहे. कमी खर्च केला म्हणजे इनडायरेक्टली बचतच होते. ओके. त्याच पद्धतीने कमी इच्छा असेल तर कमी खर्च होतो. आपल्या इच्छा खूप असतात. जितक्या जास्त इच्छा, तेवढा जास्त खर्च. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला सेव्हिंग करायचं असेल तर बेस्ट वे त्यांनी सांगितलं, की इतरांच्या मतांचा मतांची पर्वा कमी करा. म्हणजे बाकीचे जर वेळेस आपण काय म्हणतो, की अरे मित्र काय म्हणेल किंवा बाकीचे काय म्हणतील आणि आपण त्यांचा खूप विचार करायला लागतो. आणि त्याचे विचार करण्यामध्ये आपण पैसा खर्च करत बसतो. समजा एक मोठी इन्स्टिट्यूट जॉइन केली. आपण म्हणतो, "हां, चला आपण पण मोठी इन्स्टिट्यूट जॉइन करू." पण आपण काहीच बघत नाही, की त्याचे आउटपुट काय आहे? त्यातनं काय-काय गोष्टी मिळणार आहे? की ऑथेंटिसिटी काय? नाही. जॉइन केलं. आपण असं करत बसतो. आणि त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो
की आपले बरेच पैसे खर्च होतात आणि आउटपुट मिळत नाही. आणि ही गोष्ट फक्त शो ऑफसाठी राहते. त्यामुळे खरं जर तुम्हाला बचत करायची असेल तर लोक काय म्हणतील याच्याकडे अजिबात विचार करू नका. तुम्हाला माहिती आहे की आज मी बचत करतोय, आय नो दॅट आय एम क्रिएटिंग वेल्थ, आणि एक दिवस असा होईल की मला तो फ्रीडम भेटेल. बरं का, आता तुम्ही वाटेल, तुम्हाला इनडायरेक्टली असंच वाटेल की हे थोडं कंजूसपणा सांगताय का, तर अजिबात नाहीये. तुम्ही सेव्ह करताय याचा अर्थ तुम्ही फ्युचरचा असा विचार करता की एक दिवस असा येईल, ओके, त्या दिवसामध्ये तुम्हाला असं कळेल की आय हॅव इनफ मनी, आणि त्या त्या मनीमधनच मला इतकं व्याज मिळतंय की त्यानुसार मला टाइम फ्रीडम मिळतोय आणि मला फायनान्शियल फ्रीडम मिळतोय, आणि त्यानंतर तुम्ही छान पद्धतीने निर्णय घेऊ शकाल. पण हा जो कॅश फ्लो निर्माण करण्यासाठी तुम्हाला बचत आत्तापासूनच करणं गरजेचं आहे. ज्यांचं वैयक्तिक आर्थिक आयुष्य टिकाऊपणे यशस्वी असतं, त्यांच्यात एक समान गुण असतो. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, आपले आपले इव्हन आई वडील सुद्धा ते स्टेबल आहेत किंवा आनंदी आहेत आणि टिकून आहेत आतापर्यंत. त्याचं एकमेव कारण म्हणजे इतर काय विचार करतात याची त्यांना फारशी फिकीर नसते. ओके, फार लोकांचा आपण विचार नाही करत. त्यांना माहिती माझ्या संसारासाठी काय लागणार आहे, मी त्या गोष्टी करेल. आणि त्याच्यामध्ये पण त्यांचा एक्स्ट्रा फंड ते नेहमीच सेव्ह करत असतात. म्हणजे मी जरी आतापर्यंत बघितलंय, तर आई वडील जे असत असतात की काही ना काही फंड ते सेव्ह करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहिती कधी इमर्जन्सीला लागू शकतो. पुढे म्हटलंय, बचतीसाठी विशिष्ट कारण लागतं का असं नाही. जसं मी आता म्हटलं ना, की इमर्जन्सीसाठी लागतोय म्हणून सेव्ह करायचा, असं आहे का? तर हे फॅमिलीसाठी त्यांनी केलं ठीक आहे. पण आता आपण फायनान्शियली लिटरेट होतोय. म्हणजे 18 ते 21 वयोगटातील मुलं आहेत. त्यांनी ते समजूनच घ्यायचं, की मला काहीतरी करायचंय म्हणून मी पैसे बचत करायचे. तर असं अजिबात हा मुद्दा न ठेवता मला बचत करायची, एवढाच फक्त तुम्ही मुद्दा ठेवला पाहिजे. का? त्याचं कारण तुम्हाला आता कळेल. घर, गाडी किंवा निवृत्तीसाठी बचत करणं उत्तम आहे. पण ते एकमेव कारण नाही. कसं? फक्त ठराविक ध्येयासाठी बचत करणं तेव्हाच योग्य ठरतं, जेव्हा जग अंदाज करण्यायोग्य असतं. पण आपलं जग तसं नाही. बचत म्हणजे आयुष्यातील अनपेक्षित धक्क्यांविरुद्ध संरक्षण कवच. म्हणजे तुम्ही बचत करताय, तर तुमचं असं नाही वाटलं पाहिजे, की मला ह्या गोष्टीसाठीच लागणार आहे. पण जेव्हा तुम्ही बचत करायला लागतात ना, इनडायरेक्टली कुठलंही तुमच्या आयुष्यामध्ये कुठलाही धक्का आला त्याला तुम्ही पचवू शकता. म्हणजे उद्या बॉस म्हटला, की उद्यापासून कामाला नको येऊ. ओके, ठीक आहे. मी तोपर्यंत नवीन जॉब शोधेल. किंवा इमर्जन्सी काही गोष्टी घडल्या घरामध्ये, तरी माझ्याकडे पैसा आहे. ठीक आहे, आय विल हँडल इट. असं तुम्ही म्हणू शकता. किंवा तुम्हाला असं वाटलं, नाही अरे आता मला जॉब नाही करायचा, मला आहे ना बिझनेस सुरू करायचा आहे. अरे बिझनेस सुरू करायचा, यू नीड टू हॅव अ फंड. दोन, अरे माझ्याकडे फंड आहे, मी आतापर्यंत सेव्ह करून ठेवले, चल आपण याच्यामध्ये ही आयडिया खूप चांगली आहे, मी गुंतवतो. मग तुम्हाला लवचिकता मिळते. नाहीतर बऱ्याच वेळेस काय होतं, खूप छान सुवर्ण संधी तुमच्या हातात येते आणि तुमच्याकडे पैसाच नसतो. आणि त्यामुळे तुम्ही ती 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 अपॉर्च्युनिटी ग्रास्प करू शकत नाही. त्यामुळे हा सेव्हिंग केलेला पैसा खूप उपयोगी पडतो. त्यामुळे आजपासूनच तुम्ही सेव्हिंग करायला पाहिजे. ध्येयाशिवाय केलेली बचत तुम्हाला पर्याय, लवचिकता आणि थांबण्यासाठी क्षमता देते. जे काय पर्याय, की आय कॅन चूज, की मला काय हवंय. लवचिकता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी. दुसरं थांबण्याची क्षमता, की मला असं वाटलं तुम्ही थांबवता आणि ठीक आहे, मी आय कॅन सस्टेन. मी 6-7 महिने मला काय नाही, मी सेव्हिंग करून ठेवलेलं आहे. आणि मला जरी आयुष्य कुठेही पळालं तरी मी हॅपी आहे. म्हणजे करोना जरी आला तरी मी एवढं सेव्हिंग करून ठेवलंय, की मला काही फरक नाही पडत जरी करोना आला तर. तर ऑटोमॅटिकली तो कॉन्फिडन्स तुमचा वाढतो. योग्य संधीवर झेप घेण्यासाठी तुम्हाला सेव्हिंग उपयोगी ठरते. प्रत्येक बचत म्हणजे भविष्यातील एक क्षण जो दुसऱ्याचा होणार होता, तो तुम्ही स्वतःसाठी परत मिळवता. सेव्हिंग मनी नव्हता, पण माझ्याकडे सेव्हिंग मनी, तर दॅट अपॉर्च्युनिटी आय विल टेक. अँड आय विल टेक अ डिसिजन, ऑर आय विल म्हणजे त्या त्या अपॉर्च्युनिटीचं मी सोनं करू शकेल. तर वेळेवरचं नियंत्रण संपत्तीचा न दिसणारा परतावा आहे. आणि हे खरंच आहे. जे मी आता 4 वेळेस तुम्हाला तेच सांगतोय, की तुमच्याकडे सेव्ह केलेले पैसे असतील, तर तुम्ही वेळेवर सुद्धा नियंत्रण मिळवू शकता. ओके. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा संपत्तीचा परतावा आहे. म्हणजे काय? वेळेवर नियंत्रण म्हणजे काय? की मी ठरवतो, की माझा टाईम मला कुठे युटिलाइज करायचा आहे, केव्हा युटिलाइज करायचा आहे. इव्हन आय कॅन से नो टू एनीवन. की बाबा मला दुसऱ्याप्रमाणे काम नाही करायचं, मी माझ्याप्रमाणे काम करू शकतो. पण हे तुम्ही केव्हा चूज करू शकता, जर इफ यू हॅव गुड फंड्स. आणि मग पुढे जाऊन तो टाइम फ्रीडम आणि फायनान्शियल फ्रीडम तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. कमी पगाराची पण अधिक अर्थपूर्ण नोकरी स्वीकारण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळतं. म्हणजे वेळेवर स्वातंत्र्य काय आहे, की आता मला एक समजा मी मुंबईला राहतोय आणि मुंबईतून मला एक नोकरी मिळाली. समजा मी अ, नवी मुंबईत राहतोय आणि मला समजा कल्याणला जॉब मिळाला. तिथून मला 2 तास त्या कल्याणला यावं लागतं. कारण कल्याणला मला खूप छान पेमेंट मिळतं, सपोज फॉर एक्झाम्पल. पण
तेच जर मी विचार केला, अरे यातनं मी जायला 2 तास थकतोय, यायला 2 तास थकतोय, माझ्या आयुष्यातले 4 तास यातलेच संपतायत. आणि मी एवढा थकून जातोय याच्यामध्ये, की मला स्वास्थ्यच मिळत नाही. आज ठीक आहे, मला 1 लाख रुपये मिळत आहे, पण काय करू, मला तर त्याचा आनंदच भेटत नाहीये. आणि घरी आल्यानंतर सुद्धा मी थकून जातोय. या सगळ्या गोष्टींमधनं मग मी काय करेल, ठीक आहे यार, मला आहे ना नवी मुंबईतच जर 50,000ची नोकरी जरी मिळाली तरी चालेल. उरलेले 50,000 रुपये मी एवढं आतापर्यंत सेव्हिंग करून ठेवलंय, मी ते त्याच्यात माझं होऊन जाईल. मला काही फारशी काय आवश्यकता नाहीये. आणि मग तुम्ही काय डिसिजन घेऊ शकतो, बाबा मला कल्याणला नाही जायचं, आय विल सीक द जॉब इन न्यू मुंबई ओनली. 50,000चा जॉब करेल, बाकी माझे सेव्हिंगचे मधून व्याज बरंच मिळतंय मला, मी ते वापरेल. पण मग हा डिसिजन घेण्यासाठी खरंच तुमच्याकडे सेव्हिंग असली पाहिजे. इतर हतबल असताना गुंतवणुकीच्या संधीची वाट पाहण्याची क्षमता. आता बऱ्याच वेळेस होतं बरं का असं, की आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल, मागच्या 4 जूनला का काहीतरी असं एकदा निवडणुका होत्या आणि रिझल्ट 4 जूनला लागणार होता. तर सगळ्यांना माहिती होतं की 4 जूनला समजा सर्टन गव्हर्नमेंट आली, तर ती गव्हर्नमेंट आल्यानंतर शेअर मार्केट बूम होणार आहे. आणि मुलं सांगत पण होते बरं का, हा बूम होईल बरं का, शेअर मार्केट बूम होईल बरं का. आता एवढं कळत होतं, मग गुंतवायचं ना, पण गुंतवायला लोकांकडे पैसेच नव्हते. ज्यांच्याकडे 2 लाख, 3 लाख, 5 लाख रुपये होते, त्यांनी लगेच निफ्टी घेऊन टाकलं डायरेक्ट. कॉल घेऊन टाकले. आणि कॉल घेतल्यानंतर एका रात्रीत ते 700-800 प्लस तो गेला आणि लोकांनी चांगले पैसे कमवले. बट द थिंग इज दॅट दे हॅव अ मनी. त्यांच्याकडे पैसा होता म्हणून त्या अपॉर्च्युनिटीच ते गुंतवू शकले. ओके. जसं एखादी फ्रँचायझी घ्यायची असते. आपल्याला माहिती आहे, यार माझ्याकडे मॅनपॉवर पण आहे, माझ्याकडे टॅलेंट पण आहे. अरे मला ती फ्रँचायझी घ्यायची आहे, पण पैसाच नाहीये. मग पैसा नाही म्हटलं, तुम्हाला माहिती आहे ना, इथे कुठेच नाहीये ती फ्रँचायझी. तुम्ही घेतली तर चालणार आहे, पण तुमच्याकडे पैसाच नाहीये. म्हणून तुम्हाला आता सांगतोय, तुम्ही आत्तापासून जर सेव्हिंग सुरुवात केली, तुम्ही जेव्हा खरं मॅच्युअर्ड व्हाल, 25, 26, 27, 28 वयाचे, तेव्हा अशा अपॉर्च्युनिटी तुमच्या लाईफमध्ये येतील, की ज्याच्याकडे पैसा असेल त्यालाच त्या घेता येतील. आणि तुमच्याकडे बॅकअप असेल, एवढ्या वर्ष तुम्ही आता सेव्हिंग करताय म्हटलं, तुम्ही लगेच ती सोनं करू शकता. कारण एक सर्टन वयानंतर आई-वडील आपल्याला मदत म्हणजे करू शकतात, पण आई-वडिलांकडनं मदत मागणं आपल्याला आवडत नाही. आपल्याला आपलं हॉरिझॉन, आपल्याला आपलं क्षितिज निर्माण करायचं असतं. आणि आपला एक तो इगो असतो, की अरे आई-वडिलांनी एवढं लहानाचं मोठं केलंय आणि अजून परत आपण आई-वडिलांना पैसा मागतोय. मग तिथे कुठेतरी आपलं मन खच्ची सेव्हिंग असेल, ओके, त्यानुसार सुद्धा तुम्ही खूप छान तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि आयुष्यात तुम्ही बोल्ड स्टेप घेऊ शकता. वाईट नशिबाला स्वीकारण्याऐवजी विचार करण्यासाठी वेळ मिळवणं. बऱ्याच वेळेस आपण आयुष्याला क्रिटिसाइज करत बसतो. का तर सगळ्या तुम्ही वॉश आउट झालेले असतात. पण जेव्हा तुमचं सेव्हिंग असतं, तेव्हा आपण मग चांगला विचार करण्यासाठीचा आपण प्रयत्न करत असतो. तर हे बरेच फायदे जेव्हा तुम्ही सेव्हिंग करायला लागतात त्या. तर वेळेवर नियंत्रण हे खूप महत्वाचा फायदा आहे. तर हे एक तुम्ही लक्षात घ्या. शेवटच्या 2 स्लाइड पटकन कव्हर करतो. बुद्धिमत्ता सर्वात्मक नाही, राहिली लवचिकता आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण म्हणतो ना, की अरे टॅलेंट आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, मी करून घेईल, सगळं होऊन जाईल. ते महत्वाचं, कारण टॅलेंट तर सगळीकडेच आहे. ओके, आता बरेच सगळे आपण झेन झी बघतो, झेन अल्फा बघतो, हे सगळे टॅलेंटेड मंडळी आहे सगळ्या. तर तुम्हाला टॅलेंटपेक्षा तुम्ही किती फ्लेक्झिबल आहात सगळ्यांबरोबर काम करायला, किंवा किती फ्लेक्झिबल आहात, तर त्यावर सगळं हे डिपेंड आहे. जसं त्यांनी म्हटलंय, की 75% अमेरिकांकडे फोन किंवा नियमित टपाल सेवा नव्हती. स्पर्धा फक्त गावापुरतीच मर्यादित होती पूर्वीच्या काळी. आणि आता काय झालंय, डोक्याने काम करणाऱ्या नोकऱ्या, जसं टीचिंग असेल, विश्लेषण असेल, डाटा अनालिसिस असेल, प्रोग्रामिंग असेल, जागतिक प्रतिभेशी तुम्ही आता स्पर्धा करायला लागलाय. मी हुशार आहे हे उत्तर आता पुरेसं नाही, कारण जगात हुशार लोक भरपूर आहेत. पण फ्लेक्झिबिलिटी ही स्पर्धात्मक फायदा राहते. संधीची वाट पाहण्याची क्षमता, नवीन कौशल्य शिकण्याची तयारी आणि स्वतःच्या गतीने वाटचाल करण्याचं स्वातंत्र्य, हेच आजच्या जगातील सर्वात मौल्यवान चलन आहे. तर मग हे जे काही त्यांनी सांगितलं, ही फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला सेव्हिंग मधनं येते. आणि सेव्हिंग जसं तुम्ही करायला लागतात त्या पद्धतीने अ, तुम्हाला तुमची म्हणजे एक पेशन्स वाढतं तुमच्यामध्ये एक, की कुठे थांबायचं, थोडं मी थांबतोय बाबा, अजून विचार करतोय, माझ्या सगळ्या गोष्टींवर मी व्यवस्थित कंट्रोल ठेवून आहे, तरच तुम्हाला ती सेव्हिंग चांगल्या रीतीने कन्सिस्टंटली शक्य होते. आणि एक तुम्ही चांगले फ्लेक्झिबल झाला तर कुठे, फ्लेक्झिबलचा दुसरा अर्थ म्हणजे कॉपरेशन. तुम्हाला एकमेकांना कॉपरेट करता येतं आणि तुम्ही छान पद्धतीने मोठे होऊ शकता. शेवटी सारांशकडे बोलतोय. पहिला सारांश सांगितलाय, संपत्ती उत्पन्नावर नाही, बचतीच्या दरावर घडते. तर तुम्ही किती पण लोक आता श्रीमंत बघितले असेल, ते बचत करून श्रीमंत झालेले आहेत. उधळून श्रीमंत कोणी होत नाही. उधळून फक्त पैसा वाया जातो.
अहंकार कमी केला की बचत आपोआप होते. बाबा तू मोठ्या मापाचा, माझ्याकडे नाही येतो भारी पेन, मी साधा पेन वापरेल, ओके, आय एम हॅपी विथ इट. पण त्यातले उरलेले ₹90, तो जर 100चा पेन वापरत असेल आणि मी 10चा वापरत असेल, पण उरलेले ₹90 मी सेव्हिंग करायला पाहिजे कुठेतरी. तो डिफरन्स पुढे अजून तुम्हाला दिसेल. बचतीचा खरा परतावा म्हणजे वेळ, पर्याय आणि लवचिकता. मग बचत करून तुम्हाला काय साध्य करायचं? जर कोणी विचारलं, का तुम्ही सेशन केलंय, मग तुम्हाला सेव्हिंग करून काय मिळणार आहे? तर तुम्ही यू शुड टेल दॅम की आय विल गेट द टाइम. आय विल गेट द टाइम फ्रीडम. आय विल गेट द अपॉर्च्युनिटीज किंवा पर्याय मिळतील, काय चूज करायचं काय नाही. आणि फ्लेक्झिबिलिटी मिळेल. ओके, आय एम अ फ्लेक्झिबल. मला वाटलं करायचं करेल, नाही करायचं नाही करेल. मला वाटलं फॅमिलीला टाइम द्यायचं, मी फॅमिलीला देईल. मीन्स आय विल बी फ्लेक्झिबल. खर्च कमी करण्याची क्षमता उत्पन्नापेक्षा जास्त तुमच्या हातात आहे. आणि मला माहिती ना, सेव्हिंग माझ्या हातात आहे ना. उत्पन्न किती होऊ शकतं हे मार्केटवर डिपेंड आहे. पण सेव्हिंग माझ्या हातात आहे. ध्येयाशिवाय केलेली बचत अनपेक्षित धक्क्यापासून संरक्षण देते. आता माझा काही एम नाहीये, फक्त मला सेव्ह करायचंय. माझ्या डोक्यात एवढंच की सेव्ह करायचंय. कशासाठी? वी डोंट नो. कशासाठी म्हणजे वेळ, पर्याय आणि फ्लेक्झिबिलिटी यासाठी करायचंय. मग सर्टन टास्क की नाही बाबा, मला लग्नासाठीच करायचंय, मला पीएचडी साठीच करायचंय, मला एमबीए साठी करायचंय, मला एखादा स्टार्टअप सुरू करायला करायचंय. आय डोंट नो. मी असं बचत करतोय, पण मला माहिती याचा परतावा मला पुढे जाऊन भेटणार आहे. जागतिक स्पर्धेत लवचिकता हीच तुमची खरी ताकद आहे. आणि जागतिक स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही कॉम्पिट करताय, तर तुम्ही फ्लेक्झिबल असाल, ओके, तरच तुम्ही टिकू शकाल. त्यामुळे यासाठी हा पैसा खूप महत्वाचा आहे. आणि सेव्हिंग तुम्ही आतापासूनच त्यासाठी करायला पाहिजे. तसा छान चॅप्टर होता. मला किती सांगता आला आय डोंट नो. पण युवकांनी नीट समजून घ्यायचं हवं तर परत एकदा वाचा. आणि आजपासूनच तुम्ही सेव्हिंगचं कॅल्क्युलेशन्स करायला सुरुवात करा. इव्हन तुमच्याकडे एआय आहे, चॅट जीपीटी आहे, त्याच्यावर विचार करा. इफ आय सेव्ह टुडे 1000 पर मंथ, ओके, आणि तुमचं वय आता समजा 20 आहे, आणि पुढच्या जर 30 वर्षापर्यंत मी रोज 1000 सेव्ह करत आलोय, तर 12% सीएजीआरने किंवा 15% सीएजीआरने माझ्याकडे किती फंड येईल? तर तो नक्कीच 5-6 लाखाच्या वरती असेल. मी तरी कमी अमाऊंट सांगितली, त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट तुम्हाला मिळू शकते. तर तुम्ही ते कॅल्क्युलेट करा. ओके. मी माझ्या माझ्या वेगळे कॅल्क्युलेशन सुद्धा मी केले. मी तुमच्या अंडर एजचं नाही बघितलं. पण तुम्ही ते एकदा करून बघा. आणि तुम्हाला कळेल की यू विल गेट शॉक, की एवढा पैसा तुम्हाला कोणी भेटू शकत नाही, कारण तो चक्रवाढ व्याजाने वाढतो. ओके. आणि एकदा, कारण मी जेव्हा माझ्या 26-27 वयात असताना प्रॉपर जॉबला होतो. जॉब सोडून मग मी युपीएससी एमपीएससी ला लागलो. त्याच्यानंतर मग मी युपीएससी एमपीएससी नंतर मी म्हटलं नाही, आय 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 नीड टू डू पीएचडी. मग पीएचडी ला गेलो. द थिंग इज दॅट आय कॅन, म्हणजे मी जॉब सोडले, काही जॉब पकडले, पण बॅकअप होता, थोडाफार बॅकअप होता. मे बी घरच्यांचा असेल, काही माझ्या सेव्हिंग्स असतील, पण त्यामुळे ते होऊ शकलं. ओके. पण मग हा कॉन्फिडन्स तुम्हाला यावा, आणि तेव्हा असं वाटतं की अरे मला अजून जर हे माहिती असतं, तर अजून खूप छान पद्धतीने मी हँडल करू शकलो असतो. त्यामुळे तुम्ही या संधीचा फायदा घ्या. इथे माझं बोलून झालंय. तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला ते तुम्ही सांगा. मी फक्त रेकॉर्डिंग स्टॉप करतोय आता, म्हणजे तुम्ही काय ऍड करा. इथे खूप छान त्या क्षेत्रातली लोक आहेत. मी फक्त जस्ट पुस्तक वाचून प्रयत्न केलाय. तुम्ही यातला अजून काय ऍड करायचं असेल तर करा. फक्त रेकॉर्डिंग थांबतोय. सेशन अजूनही चालू आहे. तुम्ही तुमचे मतं सांगू शकता.